समजा जन्माचा दाखला काढत असाल तर त्या जन्माचा दाखला काढत असताना तुमच्याकडे जन्म दाखलेचा पुरावा म्हणून काय म्हणजे जन्मतारखेचा पुरावा जो काही असेल तुमच्याकडं तो पुरावासाठी तुम्ही काय जोडू शकता तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, 10वीचं मार्कशीट असतं, बोर्ड सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर तुमची जन्मतारीख असते. म्हणजे अशा डॉक्युमेंट ज्यावरती तुमच्या जन्मतारखेचा उल्लेख आहे किंवा ज्याची काढायची आहे, ज्याची ऑर्डर काढायची आहे त्या व्यक्तीच्या जन्मतारखेचा उल्लेख ज्या कागदपत्रावर आहे ते कागदपत्र तुम्ही त्या अर्जासोबत खाली जोडायचे आहे. आणि हे सगळा सेट घेऊन तुम्ही जे तहसीलदार असते तिथला जो टपाल विभाग असतो तिथं जमा करायचा आहे. आणि त्याची पोच सही शिक्का जे म्हणतो आपण, रिसिवड कॉपी जी म्हणतो ती त्या एका दुसऱ्या झेरॉक्स कागदावरती आपल्याजवळ ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला आपण हा अर्ज दाखल केला याचा पुरावा आपल्याजवळ राहतो. तुम्ही ती अर्ज दाखल केल्यानंतर तो सेट जो आहे सबमिट केल्यानंतर तो सगळे कागदपत्र जोडून तो जे जन्ममृत्यूचा जो टेबल असतो तहसीलमधला त्या क्लर्ककडे तो सगळा सेट जातो, त्याला केस नंबर पडतो. आणि केस नंबर पडल्यानंतर त्याच्यावरती तहसीलदारांची सही होते आणि तहसीलदार असा आदेश करतात की बाबा ह्या प्रकरणामध्ये पेपर पब्लिकेशन करा. आता पेपर पब्लिकेशन कशासाठी तर आपण एखाद्या गोष्टीचा दावा करतो की माझी जन्मतारीख ही आहे आणि मला ते नोंदवायला उशीर झालेला आहे आणि ती जन्मतारखेचा दाखला मला मिळावा अशी ज्यावेळेस आपण मागणी करत असतो त्यावेळेस याबाबत या जगामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कुणाचं ऑब्जेक्शन आहे का नाही हे पाहण्यासाठी तहसीलदार जाहीर नोटीस करा असं आदेश करतात. मग त्या केसमध्ये जाहीर नोटीस आदेश केल्यानंतर ती जी प्रकरणामध्ये एक नोटीस तयार केली जाते आणि ती नोटीस एका प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये पब्लिश करायची असते की बुवा असा एक जणाचा असा अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये त्याने सांगितलेलं आहे की त्याची जन्मतारीख अशी आहे. तर याबाबत या कोणालाही या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये कोणालाही जर ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी या संबंधित तहसील कार्यालयामध्ये येऊन त्याचं ऑब्जेक्शन नोंदवावं असं सांगणारी एक जाहीर प्रसिद्ध अशी नोटीस केली जाते. आणि ते नोटीस केल्यानंतर तुम्हाला 30 दिवसासाठी थांबायचं आहे. 30 दिवसाचा कालावधी असतो तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी असतो. मग जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घेईल, जर नसेल तर 30 दिवसानंतर तुम्ही पुन्हा कार्यालयामध्ये जायचं आहे. आणि तिथं जाऊन जर तुम्ही जन्माचा दाखला मागत असाल तर तुमच्याकडे तुम्ही तर पुरावे ऑलरेडी जोडलेले असतात, पण आणखीन काय पुरावे असतील तर तुम्ही आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं एक शपथपत्र देऊ शकता की अमुक अमुक हा जो अर्जदार आहे हा माझा मुलगा आहे आणि त्याचा जन्म अमुक अमुक या तारखेला झालेला आहे असं दर्शवणारं एक शपथपत्र तुम्ही सपोर्टिव्ह ॲफिडेविट त्यामध्ये दाखल करायचं आहे. जर तुम्ही मृत्यूचा दाखला काढत असाल, समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला काढत असाल, प्रोसिजर तर दोघाला सेमच आहे. जर तुम्ही मृत्यूचा दाखला काढत असाल तर तुम्ही त्या ॲफिडेविटमध्ये काय नमूद करणं आवश्यक आहे की अमुक अमुक हा व्यक्ती या दिवशी मयत झालेला आहे आणि त्याच्या मैताला मी गेलेलो होतो. म्हणजे जो कोणी तुम्ही साक्षीदार देणार आहे त्याचं त्या ॲफिडेविटमध्ये तसं उल्लेख करायचा आहे. किंवा त्याचे जे खांदेकरी असतात 4 लोक खांदा देत असतात, मग ते खांदेकऱ्याचं सुद्धा तुम्ही ॲफिडेविट देऊ शकता की त्याला मी खांदा दिलेला आहे, तो या तारखेला मयत झालेला आहे. मग असा ॲफिडेविट देऊन तुम्ही पुरावा बंद करायचा आहे. पुरावा बंद